धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा सूर्य अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिकारी मागे शोभे ब्रह्मगिरी सूर्य अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिव अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन महायोग पिते सत्य भीमरथम परंतु नदी सागरातून समागतटी संतमानंद संगम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग पांडुरंगाच्या रूपात संतांच्या कृपा पदेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पाया धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन प्रस्तुत प्राप्त तळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ यांचे श्रीमंत साधू एकनाथ महाराज यांचा असून एकनाथ महाराजांनी विश्वाचे गुरु ज्ञानी यांचे ज्ञानदेव यांचे गुरु आपले सर्वांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज यांचं वर्णन या अभंगातून केलेलं आहे. अभंगात एकनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजांना धन्यता देतात. निवृत्तीनाथ महाराजांना धन्यता देण्यामागचं कारण किंवा विशेषतः काय हे आपल्याला एकदम थोड्याशा वेळात जेवढं काही आठवेल एवढं काही मला निवृत्तीनाथ महाराज वेळोवेळी जागृत करतील बुद्धी देतील तेवढं मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन. आज आपण सर्व इथं कशा निमित्त जमलोय किंवा कशा निमित्त कीर्तन आहे हे जरी तुम्हा सर्वांना माहीत असेल किंवा ज्ञात असेल
पण वक्तव्य सांगणं कर्तव्य आहे. या नियमाप्रमाणे आज आपण श्री क्षेत्र वडांगरी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या पायीवारीत सर्वजण निवृत्तीदादांचं भजन करत इथपर्यंत आलो आणि सर्वांनी अतिशय आनंद घेतला वारीमध्ये. त्या निमित्ताने प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी महाराजांच्या कीर्तन सेवा होत आल्या आणि आज एक 10 मिनिटापूर्वी जो माणूस तुमच्या समोर उड्या मारत होता त्याला तुम्ही एकदम शांत करून फार मोठी जबाबदारी दिली. वास्तविक माझ्या समोर जे माणसं बसते माझ्या आईभूमीचे गावचे फार मोठे अनुभवी आता गोष्टी आणि जबाबदार माणसे त्याच्यासमोर मी पहिल्यांदाच उभं राहिले. त्यामुळं मला फार मोठा जबाबदारी आहे, दडपण पण आहे. त्यांना माहिती मी काय कोणी कीर्तनकार वगैरे नाही, फक्त जे काही वाडवडिलांची पुण्याई असेल संप्रदायाचं माझ्यावरती थोडंफार असलेलं जबाबदारीचं ओझं असेल ते पेरवण्याचं काम मी आतापर्यंत केलंय. आणि आज आपल्या दिंडीचे चालक हरिभक्तपरायण केदारनाथ महाराज आणि इतर सर्व ग्रामस्थ वडागळीकर केपानगर निमगाव महाजनपूर आणि काही कुणी असेल सगळ्यांचा नाव उल्लेख होणार नाही, एखाद्याचं नाव राहून जाईल. सर्वांच्या आग्रहा खातर मी उभा राहिलो. तुम्हाला दररोज चांगल्या पद्धतीने विशेष असं ज्ञानामृत ऐकायला मिळाले. आज माझ्याकडून मिळेलच अशी तुम्हाला मी कुठलीही शाश्वती देणार नाही. जे काही असेल ते सर्व काही निवडून निवडून लागणार आहे ती मी तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्य धन्य निवृत्ती देवाचाय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन दुःखातिरामं प्रणरंगधीरं राजीवने चंद्रवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरं विरामरूपं शरणं प्रपद्ये मनोजवम् आर्तपिण्डवेगं दिव्यं बुद्धिमतां मुनितं वातात्मजवानदीप्तमुख्यं विरामदूतं शरणं प्रपद्ये धन्य धन्य निवृत्ती देवाचाय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. अभंग ज्यांचा आहे ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि अभंगात ज्यांचं वर्णन आहे ते विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज. वर्णन करणारे आणि ज्यांचं वर्णन केले ते दोघंही फार मोठे सर्वच अधिकाराने ज्ञानाने मोठे आहेत. ज्यांचं वर्णन आहे ते तर आहेत, परंतु ज्यांनी वर्णन केलं तेही सगळ्याच गोष्टीने मोठे आहेत. आपल्या सर्व संत मांदियाळीमध्ये सर्वात श्रीमंत कोणी असेल तर एकनाथ महाराज होते. पैठणचे एकनाथ महाराज एवढे श्रीमंत असूनही शांत होते, हे विशेष होतं. आज आपल्या गावात किंवा आपल्या परिसरात श्रीमंत असेल तर तो काय करू शकतो हे आपण आपल्याकडे सगळं काही बघतोय. आणि आपली श्रीमंती ही फक्त आपल्या स्वतःच्या उदाहरणासाठी आहे किंवा आपल्या स्वतःच्या सर्वोच्च लागणाऱ्या गरजा पूर्ण करू शकते. परंतु एकनाथ महाराजांची श्रीमंती ही आर्थिक तर होती, परंतु त्यांची भक्ती सुद्धा एवढी मोठी होती का त्यांचं वर्णन मी ऐकलंय की एक दासोपंत नावाचे साधू होते. दासोपंत नावाच्या साधूंकडे दत्त भगवंताला प्रसन्न करण्याची फार मोठी भक्ती होती. त्यांना म्हणजे दत्त भगवान प्रसन्न होते. तर दत्त भगवान प्रसन्न असल्यामुळे त्यांना अहंकार होता. अहंकार एवढा मोठा होता की ते स्वतःला काही वेळ समजायचे, बाकीच्या माणसांना पण किंमत देत नव्हते. एक दिवशी एकनाथ महाराजांना वाटलं की आपण यांना भेटायला जाऊ. एकनाथ महाराज त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी बघितलं का यांना दत्त भगवान प्रसन्न आहे, सदा यांचं दर्शन घेऊ.
परंतु त्यांनी एकनाथ महाराजांना विशेष काही असं कोणी साधू वाटे किंवा संतांनी असं काही महत्व दिलं नाही. परंतु एकनाथ महाराजांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं जर कधी झालं शक्य तर पैठणला या आमच्याकडे. तर पैठणला या म्हटल्यानंतर मग जाता पंतांना असं वाटलं का बाबा यांनी आपलं निमंत्रित केलंय तर जाऊ आपण त्यांच्याकडे. काही दिवस गेल्यानंतर ते जातो पंत पैठणला एकनाथ महाराजांच्या घरी आले. एकनाथ महाराजांच्या घरी आल्यानंतर त्यांना फार एक विशेष धक्का बसला. कारण का एका भक्त बोलणार नाही अहंकार गेला. कारण का तर तिथं दत्त भगवान चोपदारी करत होते. दत्त आपल्याला तर फक्त दत्त भगवान प्रसन्न झाले. परंतु इथं तर स्वतः दत्त भगवान चोपदारकी करताय आणि त्यांच्या घरी राहताय. तर एकनाथ महाराजांचा एवढा मोठा अधिकार असल्यामुळे एकनाथ महाराजांनी निवृत्तीनाथांचं वर्णन जे केलंय ते वर्णन करणाराही तेवढा श्रेष्ठ आहे. आणि त्यांच्या घरी स्वतः भगवान श्रीखंडाच्या रूपाने आणि जवळजवळ 36 वर्ष कागदीने पाणीच्या घरी चक्र पाणी नाथ महाराजांना माऊलीच्या समाधीच्या नंतर माझ्या मते 300 वर्षानंतर एकनाथ महाराजांना साक्षात्कार झाला ज्ञानोबा यांच्या समाधीचा की एकनाथ महाराज माझ्या हे जे ज्ञान आहे ज्ञान हे तुम्ही समाजापुढे मांडा. त्यावेळेस मग एकनाथ महाराजांनी निवृत्तीनाथांचा हा महिमा जो आहे तो आपल्यापुढे वर्णन केलाय आणि तो महिमा वर्णन करताना निवृत्तीनाथ महाराजांना
एकनाथ महाराज धन्यता देतात. कारण का निवृत्तीनाथ महाराज जे आहेत, ज्यांना आपण योग्यांची माऊली म्हणतो, हे ज्ञानाचे महासागर आहे, अशा ज्ञानोबारायांचे गुरु, ज्ञानोबारायांचे गुरुच नव्हे तर त्यांचे थोरले बंधू. आणि ज्यावेळी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांना त्या काळील हे जे ब्राह्मण समाज होता यांनी वाळीत टाकलं किंवा त्यांना ज्यावेळेस आळंदी सोडून देहत्याग करावा लागला, त्यावेळेस फक्त आणि फक्त निवृत्तीदादांनाच माहिती होतं की आपले आई वडील आपल्याला कायम स्वरूपी आता सोडून जात आहे. छोटीशी मुक्ताबाई होती, तिला कुठलंही ज्ञान नव्हतं, सोपान काकालाही ज्ञान नव्हतं आणि माऊली छोटे होते. त्या निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्याला, निवृत्तीनाथ महाराजच नव्हे तर ज्ञानोबा आहे, सोपान काका आणि मुक्ताबाई सारख्या महान संतांना घडवण्याचं फार मोठं कार्य केलेलं आहे. ज्ञानोबा यांचं वय माझ्या मते फक्त 16 वर्षाचं होतं. आपल्याकडं आजही 16 वर्षाच्या पोराला आपण सहज विनोदाने म्हणतो 16वं वरीस, 16व्या वर्षाला ज्ञानोबारायांनी मुख्याचं बनवलं. 16व्या वर्षाला ज्ञानोबारायांनी मुख्याचं बनवलं आणि आपल्या पुढं फार मोठं असं ज्ञानेश्वरी सारखं मोठं ज्ञानाचं भांडार मोकळं केलं. नुसती ज्ञानेश्वरीच नव्हे तर ही ज्ञानेश्वरी सर्वांना समजणार नाही याचं ज्ञान जेव्हा त्यांना झालं तेव्हा त्यांनी आपल्यासाठी हरिपाठ नावाचा एक सोपान ग्रंथ आपल्यापुढे मांडला. आणि हरिपाठ हा ग्रंथ दिसायला जरी छोटा असेल परंतु त्या हरिपाठ ग्रंथाचं महत्व काही कमी नाही. हरिपाठाचा सुद्धा महत्व फार मोठा आहे. हरिपाठ ग्रंथ हा ज्यांनी अनुभवला त्याला पुन्हा त्याचा देह पवित्र होतो. पवित्र साठी म्हणून बोलतात किंवा गातात म्हणतात. त्या हरिपाठाचं मत एवढं मोठं आहे का त्याचा देह पवित्र होतो. त्यामुळे नाही आपल्याला पूर्ण वेळ देता आला परंतु एक 10-15 मिनिटाचा हरिपाठ शक्य होईल तेव्हा, शक्य होईल तिथे आपण तो दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण तो बोलला पाहिजे, म्हणला पाहिजे. आणि या अशा हरिपाठ, ज्ञानेश्वरी आणि सांगदेवोपासकी सारख्या महान ग्रंथांचा निर्माते ज्ञानोबारायांचे गुरु आणि मोठे जे बंधू होते निवृत्तीनाथ महाराज यांना ओळखण्यात एकनाथ महाराजांना त्यावेळी धन्यता वाटली. म्हणून त्यांनी खरोखर निवृत्तीनाथ दादांना धन्यता दिली. आपण त्याच्या प्रकट करणार.
देवा काय महिमा वर्णावा. जे निवृत्तीनाथ महाराजांना धन्यता देणं, एकनाथ महाराजांना धन्यता का वाटली तर त्या निवृत्तीनाथ महाराजांचं पूर्ण आयुष्य तर त्यांनी आपल्यासाठी खर्च केलं, परंतु ज्यावेळेस त्यांना समाधी घ्यायचा विचार झाला त्यावेळेस समाधी घेताना समाधी कुठे घेतली पाहिजे याचं सुद्धा त्यांनी फार मोठं त्यावेळेस चिंतन केलेलं असावं. ज्या ठिकाणी समाधी त्यांनी घेतली त्या ठिकाणी आज आपण सर्व उभा आहोत. जिथं त्यांनी समाधी घेतली आहे ती काही जागा सामान्य नव्हे. आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं आपलं त्र्यंबकेश्वर भगवान. नुसतं त्र्यंबकेश्वर भगवानच नाही तर ज्या पर्वताला शास्त्राने फार मोठं महत्व दिलं ते ब्रह्मगिरी पर्वत. नुसतं ब्रह्मगिरी पर्वत किंवा त्र्यंबकराज नाही तर गंगा गोदावरीचं उगमस्थान, पवित्र असं कुशावर्त तीर्थ, या सर्वांचा संगम असलेल्या ठिकाणी निवृत्तीदादांची समाधी घेतली म्हणून निवृत्तीदादांना धन्यता दिलेली आहे. तर निवृत्तीदादांची समाधी ही आपल्या नाशिक जिल्ह्यात आहे आणि आपण नाशिक जिल्ह्यात आहोत हे आपलं फार मोठं भाग्य म्हणावं लागेल. आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा शोध कोणी लावला आहे हे जर तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा शोध या आपल्याच जवळील झोपूळ गाव, इंदोर तालुक्यात झोपूळ गावी इथले एक पाटील बाबा म्हणून मोठे वारकरी होऊन गेले आणि त्या पाटील बाबांना साक्षात्कार झाला निवृत्तीनाथ महाराजांचा. आणि त्यांनी स्वतः येऊन या घनदाट जंगलात जिथे कुठलीही मनुष्य वस्ती नव्हती त्या घनदाट जंगलात येऊन निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा शोध लावला. तिथे त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराजांचं दादांचं मंदिर नव्हतं, फक्त त्र्यंबकेश्वराचं मंदिर होतं, गौतम ऋषीचं मंदिर होतं, कुशावर्त वगैरे होतं. परंतु निवृत्तीनाथ महाराजांचा समाधीचा शोध हा आपल्या नाशिक जिल्ह्याने लावला आहे हे सुद्धा आपल्यासाठी फार मोठं भाग्य आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आपल्या जवळ आहे हे आपल्याजवळ भाग्य आहे मोठं. आणि जिथं समाधी आहे तिथं ज्योतिर्लिंग आहे. ज्योतिर्लिंगाचं फार मोठं महत्व आहे. 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंगांना माणूस फिरून आल्यानंतर आपल्या त्र्यंबकेश्वरला येतोय शेवटी त्यावेळेस तिथे यात्रा पूर्ण होते. ज्योतिर्लिंगांचं प्रत्येकाचं आपण जर दररोज चिंतन केलं तर आपली जी वाटचाल आहे आयुष्याची ती सुखरूप होते. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशल्य मल्लिकार्जुनम पूजनीया महाकालम ओंकारम अमलेश्वरा फलल्यावजनाथंचरा किन्य भीमशंकरा सेतु बंदे तु रामेशम नागेशम दारुकावनी वाराणस्यातु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम कृष्णशंज शिवादे एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपटे नर सप्त जन्म कृतं पाप स्मरणेन विनश्यति. म्हणजे आपल्या 7 जन्मांचं पाप या ज्योतिर्लिंगांच्या स्मरणानं किंवा या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनानं जात असतात. त्या ठिकाणी निवृत्तीनाथांची समाधी आहे. तर निवृत्तीनाथ महाराजांना त्यावेळेस आपल्या या त्र्यंबक नगरीचं किंवा ब्रह्मगिरीचं कुशावर्ताचं महत्व समजलंय. तर संतांना महत्व समजलंय तर आपण संतांपेक्षा फार मोठे गाव आपण सामान्यच ना. त्यांच्या विचारांवरती विश्वास ठेवून त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण सर्वांनी आपल्या जवळील जे तीर्थ आहे त्याला तीव्रच महत्व देऊन त्याची पायवारी आपण करतोय. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. या सर्व वारकऱ्यांसाठी टाळी वाजवा आणि सर्वांनी आपण इथून मार्ग या वारी केली त्या वारीचं पुण्य तर आपल्याला मिळणारच आहे. इथून पुढेही जोपर्यंत होईल तोपर्यंत ही वारी आपण केली पाहिजे. आणि हे जे निवृत्तीनाथ महाराज आहे हे निवृत्तीनाथ महाराज नव्हे नुसते संत आहेत का? नुसते संत नाही. हे निवृत्तीनाथ महाराज कोण आहे? सदाशिवाचा अवतार. सदाशिवाचा अवतार स्वामी
निवृत्ती दातार निवृत्तीनाथ महाराज हे स्वतः साक्षात भगवान शंकराचं रूप आहे आणि ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार सकाळ माझा ज्ञानेश्वर आणि आपले जे सोपान काका आहेत ते स्वतः ब्रह्माचा अवतार ब्रह्मा सोपान तो झाला सत्ता आनंद वर्तना आणि आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे बाई आणि ह्या ज्या सर्व भावंडांमध्ये निवृत्तीनाथ महाराज आहे यांनी स्वतः भगवान शंकराचा अवतार घेतला आणि आपलं जे त्रैलोक्य आहे स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये भगवान शंकराचा अवतार घेऊन त्यांना पावन केलंय अभंगाच्या दुसऱ्या